आणि 1 वर्षानंतर या महाप्रलयाच्या 1 वर्षानंतर आता उत्तराखंड कसं आहे यावर रश्मीशी आपण बोलूया। रश्मी पुराणिक आमच्या प्रतिनिधी दिल्लीत सध्या आपल्या बरोबर आहेत। रश्मी, 1 वर्ष झालं या महाप्रलयाला आणि तू ज्या सगळ्या रिपोर्टिंग केलं, जे सगळं कव्हर केलं ते आपण त्याचा एक छोटासा अंश बघितला। 1 वर्षानंतर या महाप्रलयानंतर आता उत्तराखंड कुठे आहे? काय उत्तराखंड सावरलं या सगळ्या गोष्टीतून? अनुपमा, आपण जसं बघतो की उत्तराखंडमध्ये जर सर्वप्रथम कुठलेही उत्पन्नाचं साधन असेल तर ती चारधाम यात्रा, जी नेहमी अक्षय तृतीयेपासून सुरू होते, ती रक्षाबंधनच्या सणापर्यंत ही चारधाम यात्रा चालते। त्यामुळे गेल्या 1 वर्षात जर संपूर्ण प्रशासनाचा जो भर होता तो फक्त ह्याच गोष्टीवर होता की काही करून चारधामची जी यात्रा आहे ती सुरू करावी। त्यामुळे आपण बघतो की केदारनाथला जो आधी 14 किलोमीटरचा रस्ता होता तो आता 21 किलोमीटर केलेला आहे। परंतु हे जे सगळे रस्ते आहेत जे केदारनाथपर्यंत तुम्हाला घेऊन जातात ते आधीच हे कच्चे रस्ते ते तितके सुरक्षित नाही, म्हणजे पुन्हा एकदा जर पाऊस पडला तर त्या रस्ते ते वाहून जाण्याची देखील शक्यता आहे। अशाही परिस्थितीमध्ये ही चारधाम यात्रा सुरू झालेली आहे। अनेक यात्रेकरू अर्थातच तिथे जात आहेत दर्शनासाठी। जर आपण बद्रीनाथची गोष्ट केली तर तिथे देखील रस्ता अर्थातच गेल्या वर्षी सुरू केला होता DRDOनी, त्यांनी आपल्या पद्धतीने कामकाज केलं आहे। त्यामुळे बद्रीनाथ असेल किंवा गंगोत्री यमुनोत्री असेल तिथे तरी यात्रा अतिशय सुरळीत चालू आहेत, यात्रेकरू पोहोचतायत। पण जर आपण स्थानिकांची गोष्ट केली तर अजूनही अनेक विद्यार्थ्यांना शाळेसारखी जी एक आपण बेसिक गोष्ट बघू शकतो की एका शाळेमध्ये अनेक विद्यार्थी आसपासच्या गावातले येऊन शिकतात। छोटी छोटी गावं जी आहेत त्यांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे, त्यांना आपलं राशन आणण्यासाठी पण जावं लागतंय। खरं तर ही घटना झाल्यानंतर 3 महिन्यानंतर देखील आपली टीम जेव्हा गेली होती तेव्हा देखील हे चित्र होतं की अनेक गावं जी आहेत ती महत्त्वाच्या रस्त्यांपासून तुटलेली आहेत। त्यामुळे राशनसारख्या छोट्या गोष्टींसाठी पण त्यांना 20 किलोमीटरपर्यंत अंतर चालून जावं लागतंय। आज देखील तीच परिस्थिती आहे। सरकारकडनं अजूनही सगळ्यांना त्यांना जे क्लेम होता तो त्यांचा क्लेम त्यांना मिळाला नाही असंच सांगण्यात येत आहे। आणि जसं आपण सांगितलं की अजूनही केदार घाटीमध्ये अनेक ठिकाणी जे सापळे आहेत, मृतदेह आहेत, ते जे आता जे जात आहेत यात्रेकरू त्यांना देखील मिळत आहेत। आसपासचे जे सगळे उद्ध्वस्त झालेली धर्मशाळा असतील किंवा वास्तू असतील ते अजूनही तशाच तिथे पडून आहेत। त्यामुळे सध्या जे चित्र समोर आहे ते असं आहे की उत्तराखंड अजूनही यामधनं उभारण्यासाठी प्रयत्न करत आहे। सरकारने जर सगळ्यात मोठा भर हा कशावर दिला ती चारधाम यात्रा लवकरात लवकर सुरू करावी जी त्यांनी केलेली आहे। परंतु स्थानिकांचे प्रश्न मात्र अजूनही तसेच अनुत्तरित आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।